गुड मॉर्निंग. सॉरी, आता गुड आफ्टरनून होईल 5-10 मिनिटात. माझे हात लिटरली असे थरथर थरथर करायला लागलेत कारण मी अजून नाश्ता नाही केला. मी उठले आणि मम्मीचे गप्पा मारत बसले होते. मी कितीला 9ला वगैरे उठले. बघते तर पप्पा पण बाहेर गेले, आशुतोष पण बाहेर गेलाय. घरात फक्त मी आणि मम्मीच आहे. आज ना मला हे सगळं दिसतंय ना, हे सगळं काढायचंय. काल आम्ही घर साफ केलं तर माझं नाक असं वळवळ वळवळ वळतंय. मला असं असं वाटतं की सर्दी होणार आहे. त्याच्यात उद्यापासून माझे श्रावण सोमवार आहेत. हा व्लॉग नंतर येईल पण माझे उद्यापासून आहेत. हा गॉड, गणपती वगैरे काल बुक केला. तुम्ही आधीचा याच्या आधीचा व्लॉग पाहिला असेल, तुम्हाला त्याच्यात कळलंच असेल. मला ना आता हे आयब्रोज तर मी काही करणार नाहीये. थोडेसे कट 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 करेन आणि थोडंसं फेस शेविंग करेल, मग झालं. खूप कसं तरी व्हायला लागले मला आता. मग मी बनवते आलू पराठे. कधी होत आहेत काय माहित त्याचे. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पाहू. याच्यात लिंबू पिळला तू. हे बघा माझ्या मम्मीने बाबू इकडे नाही बटाट्याची भाजी करून ठेवलेली आहे. एकदम मस्त टेम्पटिंग दिसते. मला खूप आवडते, खूप एक्स्ट्रीम आवडते मला. तर मला असं झालं मी काहीतरी खा. मम्मी दही नाही का ग आपल्याकडं? मी आणू का खालून दही? मला दही पण पाहिजे ग. हा उद्याच्याला पण लागल दही मला. हा मग आण आता लागेल ना त्याच्यासाठी आधी थोडस. काय काढत बसली त्याच्यातून एवढं? काय तूप तेवढंच होतं ना. अगं बाई, मग मी जाऊन घेऊन येऊ का? तेव्हा काय का सुट्टे पैसे? मम्मीच्या पर्स मधून पैसे घेतो मी आता. काय त्याच्यात 100 रुपये? काय आणायचंय का अजून सांग मला. मी दुपारी हे करणार आहे व्हेज बिर्याणी. मम्मी फरस बी आहे आपल्या ग. काय आहे त्याच्यात? एखादी बडीशेपची पॅकेट आहे का? धना डाळ किंवा बडीशेप नाही आहे. माझी मम्मीने सगळा पसारा काढून ठेवलाय. मी सामान आणायला मम्मीकडून 100 रुपये घेऊन काय गेले. हे सामान मोर दॅन 100 रुपये झालं. मी पैसे मला गुगल पे वरून टाकायला लागले. काय झालं? बाळाला नाही आवडत ना. कुठं खातोय तो? ए पाहिजे का रे? हाय ग, मला पर चक्कर यायला लागली मम्मी. तू वेगळी गोष्ट आहे बाई, तुला जमतंय. दर रे. अय दर उठ. चपाती तुला पाहिजे का दही? तू खातोस का? थोडस दही ठेव. मी एवढं 45 रुपयाचं दही आणलं मी. दर पूर्ण पूर्ण हे उष्ट नको करू, ते त्याच्यातलं थोडं ठेव. त्याला याला लागत आहे दही घालायचंय. दे. हा मला बिर्याणी बनवायची होती ग, व्हेज बिर्याणी. नाश्ता वगैरे सगळं करून झालाय. हे ना जरा आता उलट टाकू ना असं. ही पण साईड सुंदर आहे. म्हणजे असं घेतलं होतं की दोन्ही साईडने लावता येईल असं. नाश्ता वगैरे करून झालाय आणि ना जेवायच्या टायमात नाश्ता झालाय, पण एकदम पोट भरलाय ना, त्याच्यामुळे आता हे ऑलमोस्ट जेवणच झालंय. मी जे बिर्याणी बनवणार होते ना मग ते जर कोणाला भूक असेल तर मी ते थोड्या वेळाने बनवायचे. पण आता ही सगळी पहिली भांडी घासून गेली. लय कंटाळा आलाय. अजिबात काय करू वाटत नाही. त्याच्यात मला आशुतोष बोलतोय की त्याचं फेशियल कर. मला फेशियल करायला पण कंटाळा आला, पण करेल. तो मला बोलतो रात्रीचं कर. रात्रीचं करण्यापेक्षा तर बेटर आहे की आत्ताच करून घ्या. मग मी करेल फेशियल वगैरे. पहिले आधी ही भांडी घासून घेते.
हे बघा, आत्ताच किचन साफ करून झालेलं. तेवढ्यात माझ्या मम्मीने कांदे चिरायला घेतले. आता बिर्याणी करायचं. नसतं किचन साफ केलं तर बरं झालं असतं. हेच आहे का तांदूळ मम्मी? बाई, बिर्याणीसाठी आधी तांदूळ भिजत घालते थोडेसे, म्हणजे सगळं चिरून वगैरे होईपर्यंत तेवढे तांदूळ भिजतील. किती लागतील? 3-4 लागतील ग. मम्मी तू वरचे कांदे जरा खाली काढून ठेव ना. बघ एवढा बसता तांदूळ. किती खूप अंदाज केलाच नाही. तो केला याचा मला तर नाही आठवत बाई केले आणि दही आण ग. ह्या टोपात तांदूळ शिजायला घातलाय. इकडे ह्या भाज्या झाल्यात, खूप झाल्यात चांगल्या. हे बघा दिसलं तुम्हाला, चांगलं त्याला तेल पण सुटलंय. तिकडे थोडीशी कोथिंबीर कापून ठेवली मी. आता मला तो राईस 80-90% कुक झाला ना की त्याच्यात फक्त टाकायचा. मी काय लेअरिंग वगैरे नाही करणार आहे. तो राईस त्याच्यात टाकणार आहे आणि काय करणार आहे, मला असं वाटतंय की ना याचा गॅस बंद करावा. मी याचा गॅस बंद केला आता, कारण तो अति कुक होईल. माझ्याकडून ना एक चूक झाली की मी हे पाणी गरम व्हायला आधीच टाकायला पाहिजे होतं, पण ते मी टाकलंच नाही. पण ऑल्दो हा भात होत आलाय, हे बघा चांगला झालाय. आणि आता किती कुक झालाय ना, एक सेकंड हा. हे बघा चांगला झालाय, नाही झालंय असं नाही. पण आता किती पर्सेंट कुक झालाय हे कसं कळणार? एक मिनिट, मी थोडासा याच्यात घेते, चेक करते. नाही अजून अजून आहे थोडीस, अजून थोडस कुक होऊन देते म्हणजे मग ठीक आहे. मम्मी, अय मम्मी, आपल्याकडे फॉइल पेपर आहे ना? फॉइल पेपर, अगं हा बटर पेपर आहे. फॉइल पेपर तो बघ सिल्वर कलरचा असतो. कशात? अरे यार, अयो आहे काय नाही, आहे आहे. हे बघ, हा फॉइल पेपर. हा काय माहित, थोडासा उरलाय त्याच्यात. हा, काही लोक पीठ हे करून पीठ पण लावतात त्याला, म्हणजे गव्हाचं पीठ मळतात, ते चांगलं कणिक मळतात आणि मग ते बाजूबाजूने लावतात आणि मग त्याला दम देतात. पण मी काही तसं करणार नाहीये.
मी आपलं साधारण हे फॉईल पेपर आहे तो यूज करणार आहे. मग भाताला पण चांगला आलाय. आता मी याच्यातलं पाणी काढून घ्यायचंय मला. मम्मी, ह्या भातातलं पाणी कसं गाळून घेऊ ग? दे ना गाळून तू ग. झाकण ठेवून द्यायचं. त्याच्यात बसेल का पण? बस ना बाई. मग एवढा होता. चांगला झालाय ना? झाकण ठेव म्हणजे जरा असं कशावर झाकण ठेव त्याच्यावर ठेवतात का असं पण मऊ. अच्छा, पण तो याला दम द्यायचा आहे ना मला. हे लगेच द्यायचं असं तर ठेव ना तोपर्यंत झाकण. खालून जातच असेल ना पण वाफ. जाऊ दे पण वरून नाही जात. बघ मम्मी याला कसं तेल सुटले बघ. अशी केली होती ना अनिराव काकींनी पण. है ना? असंच तेल सुटून दिलं होतं. हॅलो काय? हा हॅलो ना. मस्त छान येते. बघ खाली पण नाही लागले. पातेलं पण जाडे हा छान झाले. मसाला आता याचा गॅस चालू त्याच्यातलं ते भात याच्यात टाकायचा हळूहळू. मसाला होईल ना 2 टप्प्यात कर ना मसाला. नाही होईल मसाला नाही होईल ना काय माहिती बाई. थोडासा घे काढून मग एका याच्यात लागला तर परत वरून टाकू 2 टप्पे करून आपण. अगं सगळीकडून पसरव त्याला. पसरव थोडासा टाक. पसरव आता थोडस. किती पाणी घालू? ती उकळू दे आपण तर खाऊन बघू चांगली होती का नाही कोणाला माहिती आधीच पहिल्यांदा केली. नाना शाळेला देत होती टेस्टला. कसं होतं टाक अजून भात वरून. टाक सावं. टाकला होता मग म्हणून तर एवढा सुट्टा सुट्टा झाला. बघ बरं त्याला किती होऊन द्यावा लागेल कसं बघ त्याच्या घ्या झालाय अगं बघ. थांब त्याच्यात थोडी तुपाची धार सोडा अशी मध्ये मध्ये. बस टाक बस. थोडीशी कोथिंबीर टाक आता वरून ती. इकडे मी पापड भाजून ठेवलेत आणि याच्यावर मी कोळसे ठेवले. आता मला ते हे या वाटेत टाकायचं त्याच्यात थोडंसं तूप टाकायचंय आणि मग ते मी याच्यात ठेवणार आहे. बघू तरी ट्राय करेन जसं होईल तसं होईल. एवढं काय नाही चांगलं लागलं तर कुठे कुठे मला बिझनेस करायचा. घरचेच खाणार आहे ना ट्राय. सो आता हे कोळसे चांगले होऊन जाते पण मी चार टाकले काही चारची गरजच नव्हती पण जाऊ दे आता काय टाकले.
या वाटीत ते एवढी एवढीशी वाटी वाटी जरा मोठी पाहिजे होती. एक मिनिट मम्मीला विचारते. होती घरात वाटी. कसं चारीच्या चारी बसले तर चांगलं. बाबो आय एम नॉट प्रोफेशनल. पण आता हे पहिले ही कढई वगैरे सगळं बाजूला काढते. थोडस ओपन करते मी. ही वाटी सेट करते. मम्मी फायनली माझी प्लेट आहे आणि मी आता खाऊन सांगते कशी झाली. मम्मी भात मऊ झालाय. एक नंबर. थोडस मीठ कमी आहे ना. ठीक आहे बाय. मसाला जास्त असताना मिठाचं पण काय नसतं वाटलं. तुम्ही आजचा ब्लॉग पाहिलाय. सगळ्यांना कसा वाटला. बिर्याणी खूप खूप छान झाली आहे. नंतर आम्हाला कळलं कारण माझ्या पप्पांना मी आता टिफिनमध्ये पॅक करून दिली होती. माझ्या पप्पांना जरा बाहेर जायचं होतं. पप्पा मला म्हणाले की मला टिफिनमध्ये दे. मी त्यांना टिफिनमध्ये दिली. ती जशी जशी मुरत मुरत जाईल ना तशी तशी ती चांगली लागते. मला असं कळलं. त्याच्यात थोडंसं मीठ कमी झालं होतं. मग पप्पांना थोडंसं मीठ टाकून वगैरे दिलं. पप्पा बोलले एक्स्ट्रीम छान झाली आहे. कोणालाच देऊ नको. खूप छान झाली असं मला ते बोलले. सो तुम्ही बिर्याणी नक्की ट्राय करून बघा. मी रेसिपी तर टाकलीच आहे. तुम्हाला तर दिसेलच. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी परत कधीतरी टाकेन रेसिपी. आता मी ही बिर्याणी थोडीशी ऋतूच्या मम्मीला घेऊन चालले आणि माझे 2 नवीन ड्रेस आलेत याला घालायला. सोमवारी घालायला. तर ते काकींना म्हणते काकी द्या प्लीज फिटिंग करून द्या. सो ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सगळ्यांना. बाय बाय.